अमरावती जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद बांधकाम, राष्ट्रीय आरोग्य मिशन, लघु सिंचन, पाणी पुरवठा, नगरविकास, पुनर्वसन, आदिवासी इत्यादी विभागातील सुमारे 11,000 कोटींच्या कंत्राटदारांचं कामाचं देयक हे शासन स्तरावर थकलेलं आहे। त्यामुळे आता बहुतांश कामं पूर्ण झाली असून कंत्राटदारांना त्यांची देयकं अदा न केल्यानं कंत्राटदारांकडून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय। एकटा अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 700 कोटी रुपये कंत्राटदारांचे थकीत आहे। गेल्या 2 वर्षापासून कंत्राटदारांचं बिल न निघाल्यानं कंत्राटदार आर्थिक संकटात सापडलेले आहेत। त्यामुळे शासनानं कंत्राटदारांचं बिल तातडीनं द्यावं, अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करू असा इशारा या कंत्राटदारांनी दिलेला आहे। फक्त सरकारनं आमच्या बाबतीत सकारात्मक विचार करावा व जर असा विचार केला नाही तर आम्हाला आता हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटवून तिथून आमची मागणी मान्य करून घ्यावी लागेल व त्याच्यात म्हणजे कोर्टाने निर्देश दिल्यानंतर सरकारने केलं तर याच्यात काही प्रमाणात सरकारचा सुद्धा कमीपणा आहे। त्यामुळे सरकारने आता मोठं मन दाखवून आणि आम्हाला काय म्हणते त्याला म्हणजे आम्हाला आमच्याच पैशाचे अगेन्स्ट लोन पाहिजे हे फक्त सरकारने आता विचारात घ्यावं व आमची एवढी मागणी पूर्ण करावी, जेणेकरून आम्ही पुन्हा काम जोमात सुरू करू, विकास चालू करू, रोजगार निर्मिती करू। बस एवढंच माझी या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।